विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सालामध्येप्रमाणे यंदाही आमदार प्रताप सरनाईक व विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून उपवन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। या उपवन फेस्टिवलचं उद्घाटन 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं असून सलग 4 दिवस या उपवन फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून व आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाटाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलंय। म्युझिकल फाउंटन हे ठाणे जिल्ह्यातील पहिलं म्युझिकल फाउंटन असून राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्राद्वारे 5 मिनिटाचा देखावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा व मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफित दररोज ठाणेकरांना अनुभवायला मिळते। तसेच राम मंदिर या संकल्पनेवर आधारित सलग 4 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। काल फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी मुद्रा या व्यासपीठावर विविध शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आलेत। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय। या उपवन फेस्टिवल मध्ये ठाणेकरांना भुरळ घालणाऱ्या शशिकांत धोत्रे कलादालन आयोजित करण्यात आलाय। यामध्ये ब्लॅक पेपरवर रेखाटलेले अनेक आकर्षित चित्र ठाणेकरांचं लक्ष वेधतायत। या उपवन फेस्टिवल व कलादालनाला मीरा भाईंदरचे आयुक्त संजय काटकर यांनी भेट दिली। यावेळी आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते। तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उपवन फेस्टिवलचा आनंद घेतलाय। चल